चला सामना सुरू होणार आहे लगेच. एडोटे संघ बिल्डिंग लावून घ्या. कामतगर संघ आपण सलामी जोडी मैदानाच्या मध्ये पाठवून द्या. हॅलो हॅलो. येस धन्यवाद योगेश. मडवीचा आवाज आपण इथे ऐकत होता. आता मात्र सामन्याला सुरुवात होतोय. सेकंड राऊंडचा हा दुसरा सामना आपण पाहतोय. तो एका बाजूला येदुटणे आणि दुसऱ्या बाजूला अथर्वत विशा 11 ज्वाली कामतघर या दोन टीम मधली लढत. येस तर बोलूया आपण मॅच कडे. आजच्या रात्रीतील हा दुसऱ्या फेरीचा सामना आपण पाहतोय. इथून जो संघ जिंकेल तो मात्र ओमसाई आगासन या संघाविरोधात शेवटचा सामना खेळेल आणि जो त्यातून संघ जिंकेल तो मात्र सुपर 5 मध्ये क्वालिफाय करेल. म्हणजे एका बक्षिसाचा पात्र तो संघ ठरेल. परंतु हा सामना मात्र जिंकणं गरजेचं आहे. सामन्याला होतोय सुरुवात. टॉस जिंकल्यानंतर हेदुटणे टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. 4 षटकांचा सामना आहे आपण पाहतोय. पहिला षटक गोलंदाज हर्षद भंडार यालाय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक. सलामीची जोडी मैदानामध्ये. यस इथे बॅटकट आहे. यस पंच सँडी पालकर यांनी सांगितलंय की बॅटकट आहे. एका धावेने मात्र सुरुवात केली आहे निहाल म्हात्रेने. निहाल आणि महेंद्र देवबा यस मागच्या मॅच मध्ये सामनावीराच्या पुरस्काराने मात्र सन्मानित याला केलं होतं. तोच महेंद्र देवबा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र लेग बिफोर द विकेट. फलंदाज बाद. महेंद्र देवबा पहिल्या चेंडूवरती मात्र बाद होतोय. हर्षद भंडारी. बघा पहिला षटक हर्षद भंडारीवरती भरोसा टाकलाय. मागच्या मॅच मध्ये देखील हर्षदने मात्र चांगला प्रयत्न केला होता. तोच हर्षद मात्र इथे आलाय आणि मात्र चांगला प्रयत्न त्याचा राहिलाय. पहिल्या चेंडूवरती निश्चित सिंगल घेतली आहे ती निहालने. त्यानंतर मात्र महेंद्र देवबा LBWच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. आता मात्र नवीन फलंदाज मोहिल आलाय. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे अलॉंग द कार्पेट चेंडू मात्र मिड विकेटच्या दिशेने ट्रायल करतो. चेंडू मात्र गोळीच्या वेगाने सीमारेषा पलीकडे. चौकार. जबरदस्त आपण पाहतोय. सामना देखील तेवढाच रंगतदार स्थितीमध्ये असेल यात शंका नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यश लागते.
इनसाइड एज, परंतु विकेटच्या पाठीमागे जवळ मात्र शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक उभा आहे. कोणती धाव नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. अप्रतिम प्रयत्न केले जातात हर्षद भंडारीच्या माध्यमातून देखील. खरंच स्वतः पहिला षटक पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय. वेगवान गतीने फेकण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय. चेंडू मात्र लॉंग ऑफच्या दिशेने आलाय. हा वन बाउन्स सीमा पार चौकार. पाटील यांचा हा आवडता संगीत आहे आणि ती फरमाईश होते त्यांच्याकडून. हो, फक्त कलात्मक पद्धतीने केल्याचा प्रयत्न होता. स्वतः फलत्रो म्हणजे चेंडू अडकवला जातोय तो हर्षद भंडारीच्या माध्यमातून. इथे निर्धाव चेंडू आलाय. पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकांत धावफलकावरती धाबा त्या तब्बल 9 धाबा 1 गडी बाद. आमचे बालाशेठ धुमाल, कुमार पाटील, सगळे आमची मॅनेजमेंट कमिटी पूर्णपणे, कारण स्पर्धा एक अप्रतिम पद्धतीने त्यांना पार पाडायची आहे. कारण जबरदस्त, कारण जेव्हापासून ही स्पर्धा सुरू झाली तेव्हापासून मात्र रोहन चर्चेमध्ये स्पर्धा राहिले. कारण विशेष नाहीये, कारण अप्रतिम असं आयोजन, ज्या ज्या गोष्टी हव्यात त्या गोष्टी मात्र या आयोजकांनी उपलब्ध केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर ट्रॉफ्या, तिकडे सायकल्स, बाईक आहे, अनेक पारितोषिक देणारी स्पर्धा आहे. पहिला षटक संपला 1 बाद 9 अशी स्थिती. ती प्रथम फलंदाजी करत असताना अथर्व त्विषा 11 ज्वाळी कामतगर या संघाचे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सारांश इलेवन गावदेवी हेदोटने हा संघ आपण खेळताना पाहतोय. टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. कुमार पाटील आमचे आलेले आहेत. आमचे सन्माननीय या स्पर्धेचे शिल्पकार बालाशेठ धुमाल. जबरदस्त 4 चान लागले त्या स्पर्धेला माझ्या मते. आमचे प्रदीप पाटील, चांगलं योगदान त्यांचं देखील राहिलं आहे. पप्पू असतील आमचे, परम पोरजी, सगळ्यांचं चांगलं योगदान आहे. हो, कव्हरच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न, कव्हर पॉइंट डी पेक्षा कव्हरला मात्र चेंडू अडकवला गेला. जबरदस्त फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. सागरच्या माध्यमातून 2 धावा तत्पूर्वी मिळतील. या 2 धावेनिशी मात्र धावसंख्या 11 वरती. गोलंदाज आपण पाहतोय तो विकी घरात आलाय. तर जास्तीत जास्त धावा काढण्याचा मनसुबा नक्कीच कामतगर संघाचा असेल. त्यांना देखील माहिती आहे या मैदानामध्ये धावा चेसेबल आहेत. डिफेन्स देखील केल्या जातात. चांगला चेंडू होता, जबरदस्त फेकी पाहायला मिळते. ब्लॉक हॉल मध्ये फेकलेला चेंडू सन्मानपूर्वक खेळून काढलाय फलंदाज निहाल म्हात्रेने. कारण निहालने ओळखलंय की चांगल्या खेळाडूची हीच तर निशाणी असते, चांगल्या चेंडूचा करणं सन्मान आणि खराब चेंडूचा घेणं समाचार. ह्या 2 गोष्टी तुमच्याकडे अवगत असतील तर नक्कीच तुम्ही क्रिकेटमध्ये सक्सेसफुल ठरता. रोहन तर नक्कीच इथे मात्र तो प्रयत्न निहालचा राहिलाय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अपील होता, परंतु इथे मात्र निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडूने मात्र धावसंख्या स्थिर आहे ती तब्बल 12 वरती. 12 धावा धावफलकावरती. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचा सामना आहे. एक सामना दोन्ही संघाने जिंकलाय. चांगल्या संघांना त्यांनी देखील पराभूत केलंय आणि इथे मात्र ही लढत त्यांच्यामधली पाहायला मिळते. मोठा फटका केल्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. झेल वरती क्षेत्ररक्षक आलाय, बंटी आलाय आणि बंटीने मात्र घेतला झेल. इथे मात्र फलंदाज मोहिलच्या केलीचा होता अंत.
क्या बात आहे. कुमार पाटील आमचे डीजे ऑपरेटर वरती अतिशय खुश आहेत. फलंदाज यश पाटील आलाय. विकी विकीचा हा चेंडू इनसाइड आहे. चेंडू मात्र शॉर्ट फाईन मध्ये अंपायरच्या जबल मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय. तर तुम्ही स्वतः विकेट किपर धावलाय. एकच धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 वरती. मस्त षटक हा देखील पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये 9 पाहिलं आपण. हर्षल भंडारीने पहिला षटक फेकला. त्यानंतर मात्र विकी घरत वरती टाकलेला विश्वास त्याने देखील सार्थक ठरवलाय. 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि एक फलंदाज त्यांनी बाद केलाय. जबरदस्त षटक राहिलाय. कामतगर संघाला पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम या गोलंदाजाने केलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूवरती जबरदस्त थ्रो फेकी आहे. अप्रतिम प्रयत्न. श्रीनाथ यस प्रदीप नक्कीच. तर 2 षटकं संपलेत. 2 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 14 धावा. 2 गडी बाद 14. आणि नक्कीच आम्हाला प्रदीपने देखील माहिती दिली. मगाशी सुनीलने देखील सांगितलंय की पुढच्या वर्षी 2 जानेवारी ते 7 जानेवारी पर्यंत ही स्पर्धा असेल. आणि ही स्पर्धेचे पारितोषिकांमध्ये देखील भर असेल आणि एक अप्रतिम अशी स्पर्धा असेल. हे नक्कीच आयोजकांनी आता डिक्लेअर केलेली आहे तारीख. येणाऱ्या पुढल्या 2 जानेवारी ते 7 जानेवारी पर्यंत म्हणजे 2026 मध्ये ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. तर त्यासाठी नक्कीच शुभेच्छा असतील. बालाशेठ धुमाल तुमचं कार्य देखील महान आहे. समाज क्षेत्रामध्ये देखील बालाशेठ धुमाल यांचं चांगलं कर्तव्य दक्ष काम आपण नेहमीच पाहिलेलं आहे. कोणालाही गोरगरिबांसाठी नेहमीच अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्व म्हणून बालाशेठ धुमाल यांच्याकडे देखील पाहिलं जातं. आणि त्यांच्याच माध्यमातून राजा राणी घोट संघासाठी तर नेहमीच ते तत्पर असतात. कुठे या संघ खेळण्यासाठी जावं त्या संघासाठी नेहमीच त्यांचा पाठबळ राहिलेला आहे. आणि आज मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय त्यांच्या अथक मेहनतीने अथक प्रयत्नाने ही स्पर्धा मात्र फुलली जाते. याचं पूर्ण श्रेय आमच्या सन्माननीय या स्पर्धेचे शिल्पकार बालाशेठ धुमाल आणि आमच्या राजाराणी घोटच्या सर्व खेळाडूंना जाते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडूला विडकावलाय. आलाय हा लॉंगांच्या वरतून अप्रतिम षटकार. हा चेंडू निर्णायक आहे. तर रिव्ह्यू मात्र हा गमावलाय तो कामतगर संघाने. खोल टप्प्याचा चेंडू खिलून काढलाय. ऑन साईडला चेंडू जातोय. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नकार दिलाय. धाव पलकावरती धावा आहेत त्या तब्बल 21 धावा. 21 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना
पूर्णपणे इथे आमची ही मॅनेजमेंट कमिटी, आमचे बालाशेठ धुमाल, पप्पू पाटील, तिकडे आमचे कुमार, राजाराणी घोडचे कॅप्टन सुनील सालुंके, प्रदीप पाटील, रुशाल पाटील, सगळी मंडळी मात्र याचा मैदानाचा जायजा करताना सावकार आलाय आणि पाहू शकता आपण त्यांना स्क्रीनवरती पाहतोय. आणि इथे मात्र ही सर्व मंडळी पूर्णपणे फेरफटका मारताना आपल्याला दिसतोय. पाहत आहे की काय गोष्टी हव्यात, काय काय गोष्टी अजून आम्हाला पुढे करायच्या आहेत, याची पाहणी शहानिशा केली जाते. प्रेक्षकांशी थोडीशी चर्चा विनिमय झाल्यानंतर प्रेक्षक देखील त्या गोष्टी सांगत असतात की अशा अशा गोष्टी हव्यात त्या तुम्ही उपलब्ध करा. पण त्या आपल्या आठवणीत येतात की नक्कीच ह्या गोष्टी आपल्या आहेत त्या पुढे आपल्याला वाढवायच्या आहेत. परंतु इथे मला वाटत नाही की अजून काय गोष्टी हव्यात, परंतु नक्कीच पुढल्या वर्षी अजून ही स्पर्धा एक जबरदस्त अशी असेल या शंका नाही आहे. कव्हरच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निश्चित डीपमध्ये जातोय. 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या जातात. या 2 धावेने मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 27 वरती. असते मात्र धावसंख्येकडे मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल मात्र करताना दिसतोय तो कामतगर संघ. या तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू बाकी आहे. गोलंदाज आपण पाहतोय अविनाश कालन. हे दोन्ही संघाकडून स्लो चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने यश पाटीलने, परंतु प्रयत्न असफल. इथे मात्र हा निर्धाव चेंडू. चला पाण्याची मागणी केली, पाणी घेऊन जा. यस डगआउट मध्ये आहेत खेळाडू. यस बालाशेठ धुमाल आ रहे हैं. बिलकुल बघू शकता आपण संपूर्ण ही आमची मॅनेजमेंट कमिटी, राजाराणी घोडचे यशस्वी कॅप्टन सुनील सालुंके, तिकडे कुमार पाटील आणि जबरदस्त हार्ट हिटर पप्पू पाटील, व्हाईस कॅप्टन प्रदीप पाटील, तिकडे गोल्डनमॅन रुशाल, अजून बरीच मंडळी आहे आमची. प्रणय अशेल, मयुरी शिगडे आहे, केतन पाटील देखील आहे. हा मोहिल शेठ धुमाल यांचे खूप मोठे फॅन आहेत. कारण बकासूर म्हटला तर ज्यांनी खूप तहलका माजवलाय. आणि हल्ली सध्याच्या घडीला घोडचं नाव अजून गाजतंय ते छोटा सर्जा, घोडचा छोटा सर्जा. हो हो हो, जबरदस्त फटका आहे. चेंडू मात्र गेलाय सीमा रेषा पलीकडे. आलाय षटका, चौकार. म्हात्रेच्या बॅट मधून हा चौकार आलाय. चौकाराने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 वरती. शेवटचा षटक इथे सुरू आहे. श्रीनाथ भंडारी शेवटचा षटक घेऊन आलाय. फलंदाज अथर्व त्विषा 11 जॉली कामतघर संघ मात्र इथे फलंदाजी करत असताना ते मात्र आमची संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी येत आहेत, स्टेजकडे वाटचाल करतायत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये मिस्टर मिक्स ओके. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे.
झेल सुटला गेलाय. करम पाटीलने मात्र हा झेल सोडलाय आणि एकच धाव मिळेल, परंतु फलंदाज वाचलाय निहाल. जीवनदान मिळतंय निहालला आणि त्यासोबत एक धाव देखील आली आहे ती कामतगर संघाच्या स्कोअर कार्डवरती. जेव्हा बॉल टू रन समीकरण येत असतं रोहन, त्यावेळेला एके धावेचं मोल आपल्याला नक्कीच मयुरेश समजलं जातं. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, झेलवरती क्षेत्ररक्षक आहे. प्रशांत कुंभारकर मात्र आता चूक करणार नाहीये. यस, इथे मात्र फलंदाज बाद. कोटगावचे हे सर्व सिलेदार जबरदस्त काम करतात. इथे मात्र फलंदाज बाद झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 32 धावा. शेवटचा षटक सुरू आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. निहाल म्हात्रेला मात्र जीवनदान मिळतंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय ओम पाटील, जो आता मात्र स्ट्राईक एंड साठी येईल. नवीन आलेला फलंदाज पाहतोय आपण ओम पाटीलला. ओम पाटील मात्र आपल्या संघासाठी काय करतो हे देखील पाहणं तेवढेच गरजेचं आहे. बरेच प्रेक्षक या सामन्याचा यूट्यूबच्या माध्यमातून आनंद घेतात. GTC लाईव्ह ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ही वेबसाईट या स्पर्धेला हँडलिंग करते. जबरदस्त लाईव्ह क्लिअरिटी आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. त्यांचं देखील अभिनंदन करूया, त्यांना देखील शुभेच्छा देऊया. बरेच प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत, ते सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र पुन्हा एकदा झेल घेतलाय तो प्रशांतने आणि इथे मात्र ओम पाटीलला परतावा लागेल. बॅक टू बॅक 2 विकेट. यस डीजे. श्रीनाथला मात्र इथे मिळाली आहे बॅक टू बॅक दुसरी सफलता. आता मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती नक्कीच आपण पाहतोय. 4 चेंडूमध्ये तब्बल 5 धावा त्याने खर्च केल्यात, 2 विकेट्स त्याने प्राप्त केल्यात. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, पण ती नक्कीच परंतु त्यानंतर मात्र काय कमबॅक केलाय तो श्रीनाथने, तो दाखवून देतोय. श्रीनाथ नावामध्येच दम आहे. कारण भारतीय संघासाठी ज्या जवगल श्रीनाथने अनेक वर्ष अधिराज्य गाजवला, तोच नाव आपल्याला इथे मात्र हेतुटणे संघाचा हा श्रीनाथ पाहायला मिळतोय. आणि चांगला गोलंदाज, चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. यश कोहली, यस, ज्याने कोपरा संघाचा, ज्याने पहिली हॅट्रिक या स्पर्धेमध्ये प्राप्त केली आहे. परंतु इथे मात्र श्रीनाथ या चेंडूमध्ये विकेट घेऊन हॅट्रिक प्राप्त करेल का हा प्रश्न आहे. हो, इथे मात्र निश्चितच चेंडू सोडून दिलाय, वाईड येतोय, अवांतरचा इशारा आलाय. सगळं सुरळीत चाललं, पण इथे मात्र स्वतः बिघडवलंय आणि नक्कीच इथे एक सिंगल आली आहे अवांतरच्या स्वरूपामध्ये. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 33 वरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. हो, लोअर पुलटा सुद्धा मारण्याचा प्रयत्न, स्क्रीन लगत चेंडू फ्लॅट. 6 धावा मिळतील. जबरदस्त फटका आहे, षटकार आलाय. त्या तब्बल 39 धावा. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. पाहूया एका चेंडूमध्ये आता काय नंबर असेल हा देखील प्रश्न आहे. हो, एज लागते. इथे मात्र विकेटच्या पाठी मात्र झेल सुटला गेला. हो हो हो,
घडलंय काय? हेदुटणे संघाच्या आता मात्र नशीब फिरलेत की काय हा प्रश्न. जिथे आउट होण्याची संभावना तिथे मात्र 3 धावा आल्यात. रनआउट साठी मात्र कॉल केला गेलाय. पाहूया चेक केला जाईल. परंतु 2 धावा तर कंप्लीट आहेत. गरजच नव्हती. चेक करूया आपण. येस इथे मात्र 3 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावा कुठेतरी आता शेवटला डोकदुखी ठरेल का हा प्रश्न आहे. कारण 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या अथर्व अँड त्विषा 11 जॉली कामतगर संघाच्या 42 धावा आणि 43 धावांची गरज आहे ती येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. परंतु घडेल काय याचं धावतोड ऐकण्यासाठी बोलूया आमचे तर ऐकूया योगेश मडबी यांचा आवाज. तत्पूर्वी हेदुटणेचे आमचे साजन कालन यांच्याकडून देखील हेदुटणे संघासाठी शुभेच्छा आहेत. आमचे मोंटी पाटील आणि केत पाटील हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आहेत राजाराणी घोड संघाला. तर नक्कीच ऐकूया पुढच्या सत्रामध्ये योगेश मडवी यांचा आवाज. थँक्यू सो मच संदीपजी पाटील सर. पुन्हा एकदा जमलेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत त्या सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत. आपण पाहत आहेत राजाराणी क्रिकेट संघ घोट आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 शानदार पर्व युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पाहत आहेत. खरं तर मधुर बैलाचे मालक राहुलभाई पाटील अडिवली कल्याण सध्या मॅचला एन्जॉय करतात. त्यांच्याकडून टीम हेदुटणेला शुभेच्छा आल्यात आणि रविदादा पाटील करवले यांच्याकडून देखील हेदुटणे संघाला शुभेच्छा आल्यात. थँक्यू आपल्या सगळ्यांचं राजाराणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीनं आणि बाळाशेठ डुमाळ यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 42 धावा पहिल्या सत्रामध्ये आणि 43 धावेचं टार्गेट उभं केलं या मॅचमध्ये. जिंकण्यासाठी टार्गेट खरं तर आपण पाहतोय 43. हेदुटणे संघाची सलामी जोडी रोहित म्हात्रे आणि प्रशांत कुंभारकर आणि नक्कीच 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एक दमदार लढत प्रेक्षकांना नक्की पाहायला मिळेल. प्रशांत कुंभारकर तर या ठिकाणी सलामी जोडी रोहित म्हात्रे आणि प्रशांत कुंभारकर हे 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. प्रेक्षकांना चांगली मॅच पाहायला मिळेल. 43 धावेचं टार्गेट आहे म्हणजे प्रतिषेधक 10.75च्या सरासरीनं धावसंख्या बनवावी लागेल.
सलामी जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाली आणि इकडे गोलंदाजी मार्कमध्ये रितेश धुमाल पॉवर सर्कलचं पहिलं षटक फेकेल. मागच्या मॅच मध्ये 2 धावा 1 विकेट ही त्याची गोलंदाजी राहती. पहिला बॉल अपरकटच्या माध्यमातून बॉलला ढकललाय. पॉइंट सीमारेखा बाहेर 4 रन. धावा संख्या आपण पाहिली तर एकूण 4 धावा. पहिला चेंडूपती श्रीगणेश हा केलाय. वेगवान बॉल गुडलेन स्पॉटला पडल्यानंतर हलकासा बाउन्स होणारा उसळी देणारा चेंडू मात्र इकडे डॉट चेंडूची समाप्ती. रिप्ले मध्ये बघा बॉल पडल्यानंतर परफ्यूम डिलिव्हरी अगदी नाकात जवळनं बॉल स्पर्श करून गेला. परफ्यूम डिलिव्हरीचा वापर केला. पहिला चेंडू चौकार आला त्यानंतर डॉट. आता मात्र समीकरण आपण पाहतो मैदानावरती 39 धावेची आवश्यकता आहे. 22 चेंडू. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा वेगवान बॉल. वेगानं पुन्हा एकदा बीट झालेत. अजून एक डॉट बॉल. 2 चेंडू डॉट. पहिला चेंडू चौकार. काय सुंदर गोलंदाजी मैदानावरती रितेश धुमाल. रितेश धुमाल पुन्हा एकदा सज्ज. यावेळीचा बॉल चांगला होता परंतु इकडे 2 फिल्डरच्या मधनं बॉल चाललाय कबर बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि टीमची टोटल सध्या पाहायला मिळाली. डायरेक्ट मामला बनू शकला असता परंतु इकडे 3 धावा कंप्लीट केल्या. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. 7 धावा स्कोरबोर्डवरती लागले गेलेत. तो गोलंदाज तयार. पुन्हा एकदा रितेश धुमाल या ओव्हरमध्ये 1 चौकार आलाय. यावेळीचा चेंडू पुन्हा या ठिकाणी आपण पाहिलं. पंच डिसिजन लास्ट डिसिजन असेल. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. पंचाने आम्हाला डिसिजन लगेच या ठिकाणी कळवायचं आहे. जो काही डिसिजन असेल तो आपण लगेच या ठिकाणी कळवायचा आहे. वाईट साठी रिव्ह्यू आहे लगेच आपण चेक करूया. पंच आम्हाला सांगतात आपण चेक करणार. 3रे पंच आमच्या सोबत जॉईन होतील. विशाल पाटील आमच्या सोबत जॉईंट झालेत. 3रे पंच.
तर पंचांचा डिसिजन वाईट बॉल. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी येतील आणि टीम टोटल वाईट +4 अशा प्रकारे 5 धाबा मिळाल्या. या 5 धाबा फार इम्पॉर्टंट होत्या आणि या मॅच मध्ये धाबा संख्या आपण पाहिली. पहिला ओव्हर सुरू असताना 4 चेंडू फेकले गेलेत, 12 धाबा आल्यात. टार्गेट 44 धावेचं आहे. त्यामुळे जॉली कामतगर संघाला मैदानावरती धाबा रोखणं गरजेचं आहे. अतिरिक्त धाबेवरती अंकुश लावणं फार महत्वाचं आहे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. यावेळेस देखील बॉल विकेटच्या पाठीमागे फार वेगाने चाललाय. 2 धाबा तर त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या. 2 धाब्याने संघ पुढे चाललाय 14 वरती. आता आवश्यकता राहिली 30 धावेची. येणारे 19 चेंडू आणि 30 धाबा. सामना सुंदर या 2 संघांमध्ये. यानंतर आजच्या रात्रीतील खरं तर शेवटचा सामना पाहायला मिळेल. 29 धाब्याची गरज आहे. 14 धाबा स्कोर होते. ते 43 धाब्याचं टार्गेट. 19 चेंडू आणि 29 धाबा. आता धाबा आणि चेंडूंचं मधलं अंतर थोडं कमी होत चाललंय. बॉल चांगला डॉट येतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा संख्या 14. राहिलेले समीकरण 3 षटक 29 धावेची आवश्यकता. चला स्पीडअप करा. जॉली कामतगर संघ एकत्रित येऊ नका, कारण यानंतर अजून एक लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. प्रेक्षक वर्ग सामन्यांचा आनंद घेत आहेत. चला तर शेवटचे आता बॉल राहिलेत 18 आणि 29 धावेची गरज आहे. गोलंदाज मोहिल मात्र आलाय ओव्हर नंबर 2 साठी. रोहित साठी चेंडू पॅडल स्वीप केलाय. धन 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 करत बॉल सीमारेषा बाहेर. 4 रन. दमदार सुरुवात मैदानावरती. पहिला ओव्हर मध्ये 14 धाबा आणि आता सेकंड ओव्हरला सुरुवात केली. पहिला चेंडूवरती चौकार. धाबा संख्या आता समीकरण बदलले, कारण 25 धावेची फक्त गरज आहे. एकूण 17 चेंडू मध्ये 17 चेंडू आणि 25 धाबा. सामना अगदी चांगला प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 2 संघ एकमेकाविरुद्ध खेळत असताना एका बाजूला जॉली कामतगर संघ जो आज त्रिशा अथर्व 11 संघ नामाने उतरलाय. दुसरीकडे आपण पाहतोय टीम सारांश 11 हेडोटने टीम. स्विचचा प्रयत्न पाठीमागे. चांगले क्षेत्ररक्षण. कुठल्या प्रकारचे रन्स नाहीये. टीमची टोटल सध्या तरी स्कोर बोर्डवरती 18 लागली आहे. अद्याप संघर्ष करावा लागेल, कारण प्रत्येक चेंडू फार महत्वाचा. कारण एक डॉट चेंडू इकडे कामतगर संघाला संजीवनी निर्माण करून देईल, परंतु एक डॉट चेंडू दबाव वाढेल हे डोटे संघापती. पुन्हा बॉल हवे. 3 साइड आउटच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न. बॉल कव्हर पॉइंटला चेंडू फील्ड झालाय. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट केल्या. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धाब्याने संघ पोहोचलाय 20 या धावसंख्येवरती. आता गरज आहे ते 23 धाबेची. येणारे 15 चेंडू आणि 23 धाबा. चेंडू आणि धाबांच्या मधलं जे अंतर आहे ते 8चं अंतर आहे. त्यामुळे सामना अद्याप बॅलन्स आहे. इथनं गोलंदाजी चांगली झाली तर सामन्यामध्ये कामतगर संघ मजबूत स्थिती प्राप्त करेल आणि इथनं चांगली बॅटिंग झाली तर सामना हेडूटने संघाच्या बाजूने मजबूत. एक सिंगल डबल साठी कॉल. इकडे धावचीची संधी.
आणि तिसऱ्या पंचांना आता प्रश्न विचारला. सॉफ्ट सिग्नल पंच नॉट आउट. बघा या ठिकाणी पंचांचं सॉफ्ट सिग्नल आलंय नॉट आउट. तिसऱ्या पंचांना इकडे मांग केली गेली आहे. राजधानी क्रिकेट क्लब नॉट आउट. यस पंचांचा डिसिजन नॉट आउट. 2 धावा पुढे गेल्यात. 22 आता गरज आहे फक्त 21 धावेची. उद्या 6 तारीख आहे. उद्या बघा पहिली लढत 6 वाजता रिपोर्टिंग 6:30 परफेक्ट बॉल पडला जाईल. आईगावदी कोलवडी विरुद्ध पेठाली संघ यांच्यामध्ये विकास स्पोर्ट्स महादेव काका 11 पेठाली यांच्यामध्ये लढत होईल. त्यानंतर सर पेठाली विरुद्ध कोलवाडी म्हणजे पेठाली वैभवचा संघ आहे केणी सिटी. त्यानंतर दुसरा सामना गावदेवी तुर्बे मोहनचा संघ राजाणी घोट अशी लढत होईल. दुसरी सचिन स्पोर्ट्स केरणे विरुद्ध तोळचा मजकूर ओम साई. शॉट लाईक दॅट. क्रिकेटचं मादक सौंदर्य बॉलला पाठवलाय लॉंग लेगच्या दिशेनं सीमारेखा बाहेर. 4 रन. चौथा लढत नवीन वसात रोहिंजन विरुद्ध जॉनमन वल्लभ सतीचा संघ. पहिला मॅच बघा पेठाली आणि कोलवाडी यांच्यामध्ये 6 वाजता रिपोर्टिंग 6:30 वाजता सामना स्टार्ट होणार. चौकार आलाय. चौकाराबरोबर टीम टोटल आमचे स्कोरर सांगतायत धाबा फडकावती 26. आता गरज आहे फक्त 17 धावेची. येणारे बॉल शिल्लक राहिले ते 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावेची गरज आहे. आता अंतर कमी होत चाललंय. हेडूटने संघ मजबूत स्थिती प्राप्त करतोय. ॲज ओपनर सलामी बॅट्समन तुम्ही रोहित मात्रेला पाहता ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आलेत. एकूण 3 चौकार आलेत. रोहित मात्रे विस्फोटक काढू फिल्डिंग रचना रोहितसाठी आपण पाहतो. ऑफ साईडला 2 फिल्डर तैनात केले गेलेत. ऑन साईडला 3 फिल्डर बाउंड्रीवरती तैनात केले गेलेत. वेगवान बॉल पाठीमागे थांबणार नाहीये आणि बॉल सीमारेखा बाहेर. 4 रन. पंचांचा इशारा बॅट कट अर्थात सीमारेखा बाहेर. चौकार अंतिम चेंडूवरती आणि अशा प्रकारे धावसंख्या आपण पाहिली तर 30 समीकरण 12 चेंडू आणि 13 धावेची गरज. दमदार आयोजक बालाशेठ डुमाल मॅचचा आनंद घेत आहेत. त्यातनं आमचे पप्पू पाटील, सुनील सालुंके, प्रदीप पाटील, रुपेश सालुंके, कुमार पाटील, वृषल पाटील, परन पोरजी, राहुल पाटील, प्रशांत पाटील, प्रणय पाटील, मयुरेश पाटील, हर्षल मडवी. त्यातनं आमचे स्कोरर पृथ्वीराज पाटील आणि प्रशांत पाटील आणि रोहन निगोकर या सगळ्यांचं अशोक दादा पाटील उर्फ कप्तान मॅचचा आनंद घेतात. स्वागत आहे. 12 चेंडू मध्ये आता 13ची गरज आहे. टीम सारांश 11 एडोटने संघाला. चला वेळ घेऊ नका प्लीज सहकार्य करा. येणाऱ्या षटक सामन्याचं चित्र कारण या षटकामध्ये गोलंदाजी चांगली झाली तर कामतगर संघ देखील मॅच मध्ये कमबॅक करेल. कारण बघा रात्रीचे ठीक 1:48 क्लायमेट तुम्ही पाहिला बदललाय. गुलाबी थंडी आणि या परिस्थितीमध्ये गोलंदाजाला जास्त साथ मिळते. पाहिजे येणारं टर्निंग पॉईंट षटक कशा प्रकारे असेल. गोलंदाज धनराज बॉल मारण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बाउन्स झाला. हलकासा बाउन्स दिला चेंडूला. गुडले स्पॉट बंद चेंडू उसळी घेणार होता. फलंदाज बीट. 1 चेंडू आलाय डॉट. आता समीकरण 11 मध्ये 13ची गरज. 12 चेंडू 13 धावा. अनेक वेळा डिफेन्स होताना पाहिल्यात क्रिकेटच्या खेळामध्ये. त्यामुळे संघर्ष मैदानावरती कामतगर संघाला करावा लागेल. कारण या सामन्यामध्ये शिरकाव करायचं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावे लागतील आणि विकेटचं सातत्य ठेवावं लागेल. दुसरीकडे पार्टनरशिप बघा जवळजवळ 30 धावेची पार्टनरशिप दोघांमध्ये.
पहिल्या विकेटसाठी. सुंदर खेळ टीम हेडुटणे संघाकडून. चांगला चेंडू, यावेळेस मात्र एक धाव तर कंप्लीट केली. आता समीकरण 10 चेंडू मध्ये 12ची गरज आहे. एक एक बॉल किती इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांच्यासाठी, कारण एकीकडे कामतगर संघाला डॉट चेंडूची गरज आहे आणि तिकडे प्रत्येक बॉलला एक जरी सिंगल आली तरी सामना विजयाच्या दिशेने जाऊ शकतोय. 31 धावेची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी हेडुटणे टीमचे सलामीवीर रोहित म्हात्रे आणि बॅट्समन प्रशांत कुंभारकर यांच्यामध्ये पाहायला मिळते. हेडुटणे संघासाठी स्पर्धा खूप लकी आहे, कारण मागच्या वर्षी डे फॉर्मॅट स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून रोहितला बाईक मिळाली होती. तोच रोहित आता तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. दमदार खेळ आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 चौकार आलेत. पुन्हा रिव्हर्स शॉट, बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन, 4था चौकार. रोहित म्हात्रेच्या बॅटमधून 4था चौकार आलाय. टीमची टोटल धावा फलकावरती 35 गरज आहे आता फक्त जिंकण्यासाठी 8 धावेची. 9 चेंडू 8. सामन्यामध्ये पुन्हा एकदा चांगला चेंडू, बॅक टू द बॉलर. एक सिंगल तर मिळणार. सिंगलच्या मदतीने टीम टोटल पुढे चालली आहे 36 वरती. आता 7 धावा राहिलेत 8 बॉल मध्ये. येणारे 2 चेंडू, एखादा विकेट किंवा डॉट बॉल सामन्यामध्ये कमबॅक करून देऊ शकतो, कारण शेवटच्या अंतिम षटकामध्ये 6-7 धावा राहिल्या तरी सुद्धा संघर्ष पाहायला मिळेल. 8 चेंडू 7. एकही विकेट नाहीये. 36 धावेची पार्टनरशिप. बघा किती इम्पॉर्टंट खेळ मैदानाच्या आतमध्ये. सारांश 11 हेडुटणे संघाचे खेळाडू काय जिद्दीनं मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळतात आणि राहिलेले 8 चेंडू आता 7ची गरज आहे. पाठीमागे बॉल अडवण्यात यश आलाय. शॉर्ट लेगच्या खेळाडूला एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 37 वरती आणि फक्त 6ची गरज आहे. 7 चेंडू. शेवटचा अंतिम चेंडू फार इम्पॉर्टंट असेल, कारण एखादा विकेट जर आला किंवा डॉट आला तरी सुद्धा शेवटच्या ओव्हरमध्ये संघर्ष करू शकतात जॉली कामतगर संघ. आणि अनेक वेळा हे चित्र आम्ही क्रिकेटमध्ये पाहिलंय. कधी कधी जिंकणारे संघ क्रिकेटमध्ये अचानक हरताना पाहिलेत आणि कधी कधी हरणारे संघ क्रिकेटमध्ये जिंकताना पाहिलेत. शेवटचा बॉल पंचांनी वाईट घोषित केलाय. आत्ता प्रेशर वाढले, कारण अतिरिक्त धाव ही कामतगर संघाला पाहत मागात टाकू शकते, कारण धावा वाचवायच्या असताना धावा अतिरिक्त येतात. दिशाहीन गोलंदाजी झाली. आता 7 बॉल मध्ये केवळ 5ची गरज आहे. शेवटचा अंतिम चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. या ठिकाणी धनराज जो अंतिम चेंडू फेकेल 3ऱ्या ओव्हरमध्ये. चांगला बॉल, यावेळेस पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतो. आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये 5 धावेची गरज आहे. सामना अद्याप संपला नाहीये, कारण क्रिकेटचा खेळ तसा आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आम्ही प्रत्येक ठिकाणी पाहिला. त्यामुळे येणारे 6 चेंडू आणि आता गरज आहे 5 धावेची. चला शेवटचा अंतिम षटक फेकण्यासाठी ओम पाटील. बघा ओम पाटील बत्ती आता फार मोठी जिम्मेदारी आहे. हा इतिहास त्याला रचायचा मैदानाच्या आतमध्ये, कारण क्रिकेटमध्ये कधी कधी 6 चेंडू 6 धावा डिफेन्स होतात. 6 चेंडू 5 धावा अनेक वेळा डिफेन्स होताना पाहिलेत. 4 धावा आणि 3 धावा देखील डिफेन्स होताना पाहिलेत. पाहायचं कशा प्रकारे मॅच असणार
धाबा रोखायच्या असतील तर आता फिल्डिंग डिपार्टमेंट फार महत्वाची आहे. आणि आता जिंकण्यासाठी येणारे 6 चेंडू आणि गरज आहे 5 धावेची. ओम पाटील आलाय गोलंदाजी मागवती. चला सामना स्टार्ट करा. पंच प्रशांत कुंभारकर सेकंड मध्ये बॅट्समन. फुल टॉस होता चाललाय पाठीमागे आणि बॉल सीमारेखा बाहेर चौकार. पंचांनी हाईट फॅक्टरसाठी आता रिव्ह्यू घेतलेला आहे आणि नक्कीच स्कोर इज लेबल. आणि जर 9 चेंडू आला तर सामना या ठिकाणी जिंकूलाय. खरं तर टीम हेडुट्टे संघ चेक केला जाणार. तिसरे पंच आमच्या सोबत विशाल पवार आलेत. नो बॉल. चला सामना जिंकलाय. मैदानावरती या ठिकाणी सारांश 11 हेदुट्टे संघ अभिनंदन. कॅप्टन लगेच जॉईन व्हा बघा. अविनाश चला लगेच टॉससाठी आपण बाकी खेळाडू आपण सेकंड करा. अविनाश आपण टॉससाठी या आणि टीम आगासन यांच्यामध्ये टॉस केला जाईल आणि मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो 13 चेंडू मध्ये 28 धावेची खेळी करणारा रोहित म्हात्रे मॅन ऑफ द मॅच. आइये रोहित. चला अविनाश या आपण लगेच टॉससाठी. अविनाश चला या बालाशेठ तुम्हाला या आपल्या शुभाचे टॉस केला जाईल. अंतिम सामना आजच्या रात्रीतील